पुढची बातमी मुंबईतून। मुंबईतल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर नेमकं काय करणार याची चर्चा राजकारणामध्ये रंगली आहे। तेजस्वी घोसाळकरांनी याआधी आपली नाराजी व्यक्त केली होती, त्यावेळी त्या भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती। पण त्यांचं अध्यात मध्यात असतानाच भाजपनं त्यांची मुंबई बँकेच्या संचालकपदी नियुक्ती करून डाव टाकलाय। तरी सुद्धा आपण ठाकरेंसोबतच असल्याचं सांगणाऱ्या तेजस्वी घोसाळकर पुढे काय करणार हा प्रश्न आहे। तेजस्वी घोसाळकर शिवसेनेत नाराज? तेजस्वी घोसाळकर शिवसेना सोडणार? तेजस्वी घोसाळकर भाजपात प्रवेश करणार? या सगळ्या प्रश्नांना तेजस्वी घोसाळकरांनी स्वतःच फुल स्टॉप दिला। मी म्हटलं ना, योग्य दिवशी योग्य भूमिका मी मांडेन, पण अजूनपर्यंत असं काही नाही। अजूनही भूमिका तुम्ही मांडणार? नाही, असं काही नाहीये। तुम्ही वेगळं वळण लावताय, पण असं काही नाहीये। मी उद्धव साहेबांबरोबरच आहे आणि त्यांच्यासाठीच काम करते अजूनपर्यंत। नक्कीच मी त्यांना भेटेन, त्यांचे आशीर्वाद मला पाहिजेत, कारण ते माझे कुटुंब प्रमुख आहेत आणि कुटुंबासारखे आहेत। म्हणूनच मी त्यांच्याकडे जी माझी नाराजी होती त्यांना मी भेटून बोलली। उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर आपली नाराजी दूर झाल्याचं तेजस्वी घोसाळकरांनी जाहीर केलं। तर तेजस्वी घोसाळकर कट्टर शिवसैनिक असल्याचं म्हणत राऊतांनीही त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय। विनोद घोसाळकर शिवसेनेचे उपनेते आहेत, अत्यंत निष्ठावंत शिवसैनिक आहेत, जुने जाणते आमचे सहकारी आहेत। त्यांच्या कुटुंबामध्ये दुःखद प्रसंग घडला, त्यांचे चिरंजीव गेले आणि त्या मुलीचे पती तिने गमावलेले आहेत। ती शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात आहे। अभिषेक घोसाळकर हे सुद्धा मुंबई बँकेवर संचालक होते। त्यांच्या रिक्त जागी तिची नियुक्ती झाली असेल तर तुम्ही त्यात राजकारण पाहू नका। ती मुलगी सामाजिक कार्यामध्ये उत्तम काम करते। खरं तर गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी घोसाळकर शिवसेनेत नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। त्यातच त्यांची मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाली। या निवडीनंतर तेजस्वी घोसाळकरांच्या पक्षांतराची चर्चा अधिकच जोर धरू लागली। मुंबई जिल्हा बँकेवर भाजपचं वर्चस्व आहे। भाजपचे आमदार आणि विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे मुंबई बँकेचं अध्यक्षपद आहे। त्यामुळे मुंबई बँकेनं घेतलेला हा निर्णय पाहता घोसाळकर यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता वर्तवली जात होती। अभिषेक घोसाळकर हे या बँकेवर संचालक म्हणून कार्यरत होते आणि त्यांचा दुर्दैवी त्या ठिकाणी हत्या झाली। जे काही नातेवाईक जवळचे असतील त्याप्रती एक सद्भावना असते आणि त्या दृष्टीनंच आम्ही सर्व संचालक मंडळांनी एकमतानं त्या ठिकाणी निर्णय केला आणि कालच्या झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत तेजस्विनी घोसाळकर यांना संचालक म्हणून निवड त्या ठिकाणी करण्यात आली। मात्र सद्भावना म्हणून हा निर्णय घेतल्याचं म्हणत दरेकरांनीही घोसाळकरांच्या पक्षप्रवेशावर भाष्य टाळले। गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या तेजस्वी घोसाळकर नेमक्या कोण आहेत त्यावरही एक नजर टाकूया। हत्या करण्यात आलेले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांच्या पत्नी 2017 मध्ये तेजस्वी घोसाळकर नगरसेविका म्हणून निवडून आल्या। दहिसर विधानसभा क्षेत्रात महिला आघाडीची जबाबदारी त्यांच्यावर पक्षाने सोपवली। मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी आता त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पालिका निवडणुका तोंडावर आहेत। अशातच नाराजीचा सूर बदलून तेजस्वी घोसाळकरांनी सध्या तरी ठाकरेंची निष्ठा असल्याचं सांगितलंय। पण घोसाळकर आपला शब्द खरा करणार की निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना धक्का देणार हे पाहायला लागेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। पुढची बातमी पंचगंगा नदीच्या पाणी पातळी संदर्भातली। पंचगंगेच्या पाणी पातळीची